धुळे शहरातील गफूरनगर परिसरात गाय शोधण्यासाठी पोलीस पथकासह गेलेल्या एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात जयेश जुगनू मराठे वय 24 राहणार नेहरूनगर पाण्याच्या टाकीजवळ देवपूर धुळे हे जखमी झाले। ही घटना दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास घडली। जयेश मराठे हे गाय शोधण्यासाठी पोलीस पथकासह गफूरनगर येथे गेले असता अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने वार केला। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। हल्ल्यानंतर जयेश मराठे यांच्याकडील मोबाईल हँडसेट व रोकड गहाळ झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी जयेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे। आज डीवायएसपी उपासे साहेबांना राजकुमार उपासेंना कळवलं होतं आमचे मानक प्राणी कल्याण अधिकारी महेश राजपूत यांनी, आणि कळवल्यानंतर आज डीवायएसपींना कळवलेलं आहे। डीवायएसपींच्या अंडर एवढे पोलीस स्टेशन येतात। आज डीवायएसपींचं काय काम होतं की त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह एरिया आहे, गफूरनगर म्हणजे सेन्सिटिव्ह एरिया, आणि सेन्सिटिव्ह एरियामध्ये तुम्ही आमच्या गोरक्षकांना फक्त 4 कर्मचारी देताय। 4 कर्मचारी जर तुम्ही दिले, फक्त 4 कर्मचारी जर गोरक्षकांसोबत देतात तर त्या ठिकाणी साहजिकच हल्ले होणार आहे, आणि हल्ला झाला तर पोलिसांसमोर हल्ला होतोय। पोलिसांचं अडवायचं काम नव्हतं। तुमच्या या हल्ल्यांना आम्ही कुठेच भीक घालत नाही, परंतु हा जो पोलीस स्टेशनचा प्रकार आहे, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा प्रकार हा कुठेतरी थांबला पाहिजे। तुम्हाला अनेक वेगवेगळे विषय आहे ज्या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार करू शकता, पण तुम्ही गायीच्या विषयात का भ्रष्टाचार करताय? आपल्या पोलीस स्टेशनला काही कर्मचारी आहे ते बळवेगिरी कर्मचारी आता होते कर्मचारी आम्हाला भर तिथं मोहल्ल्यामध्ये सोडले, म्हणजे आमच्यावर झाले का तिथे मोहल्ल्यात सोडून देता पोरांना? ऐका आजपर्यंत झाले का? आम्ही कितीतरी घरात जाऊन घुसून आम्ही कारवाई काही होत नाहीये। चाळीसगाव रोडच्या हद्दीत सर आमचा डायरेक्ट सरळ आरोप आहे। चाळीसगाव रोडच्या हद्दीत आजपर्यंत कोणती सबळ कारवाई ठोस कारवाई काही झालेली नाहीये। एक रिपीट करतो, पण आमचा प्रत्येक पंचनामा हा ई साक्षर होतो। ई साक्षर म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, त्याच्यामुळे स्पॉट असतो, तो स्पॉट व्हेरिफाय होतो आणि त्याची पूर्ण शूटिंग असते। तुम्हाला हे प्रक्रिया माहित नाही? माहिती, सगळं माहिती आहे। त्याची प्रक्रिया 2023 वर्षात सर मागच्या वेळेस असा विषय झाला की ज्यावेळेस ऐका त्यावेळेस 7 ते 8 दिवसानंतर फिर्याद दाखल केली। नाही, इथून पुढं असं करूया।